रविवार म्हटल्यानंतर कोल्हापुरी बेत. मग काय आणले 1 किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेतली आणि 2 चमचे मीठ टाकून घेतले. छान असे मिक्स करून घेतले आणि अर्ध्या तासासाठी मी साईडला ठेवले. अर्ध्या तासानंतर एका कढईमध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेतले. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे काही खडे मसाले टाकून घेतले आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा छान गुलाबी रंगावर येईस तोपर्यंत भाजून घेतला. मला येथे तांबडा रस्साही बनवायचा होता. मग याच्यातले थोडे मी चिकन साईडला काढून ठेवले आणि बाकीच्या चिकनचे मी सुक्कं करायला घेतले. चिकन छान तेलामध्ये टाकून घेतले, छान असे परतून घेतले आणि 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून शिजून दिले. चिकनला हे पहा पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आणि चिकन आपल्याला 5 मिनिटासाठी वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हा माझा घरगुती कोल्हापुरी मसाला तोही टाकून छान असा परतून घेतला. त्यानंतर मी ते वाटण तयार केलेले होते ते वाटण टाकून छान असे परतून घेतले. गॅस मिडियमच होता आणि 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतले. गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईवरती झाकण ठेवून आपल्याला हे 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे चिकन छान असं शिजलं जातं. हे मी अधूनमधून 2 वेळा परतून घेतलेले होते. अशा पद्धतीने इथे आपलं चिकन सुक्कं तयार आहे. त्यावरती मी येथे कोथिंबीर थोडी टाकून घेते आणि आजचा असा हा पूर्ण बेत होता. तांबडा रस्सा, पिवळा रस्सा, चिकन सुक्कं, हा आपला पांढरा राईस आहे आणि तांदळाची भाकरी, त्यासोबत सलाडही आहे. असा होता आजचा आमचा रविवारचा कोल्हापुरी बेत. मग कशी वाटली तेही आम्हाला ही थाळी तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटही करा.